माझ्या तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो आपल्या काशियात आल्यानंतर काशियात म्हणलं एकदम झणझणीत जेवण कुठे भेटते. हा, तिथं आल्यानंतर मी एक दोन भावांना कॉल लावला. भावांचा एकच मला रिस्पॉन्स आला, अरे हॉटेल वैभव काशी मधली आणबाण छान आहे ना ते हॉटेल वैभव. भावांनी मला सांगताना एवढ्या भावांनी वर करून सांगितलं ना की आता मला वाटलं तिथं जाऊन नक्की विजिट करावी. म्हणून आता मी हॉटेलच्या बाहेर तर आलोय. त्यांच्या इथं मला कळलं की यांच्या इथं आहे ना आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण भेटणार आहे. आता आलोय एवढ्या लांब काशीयात आलोय. व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊ. पहिल्यांदा त्यांचं ते मेन्यू कार्ड, त्यांच्या इथं बसण्यासाठी जी बैठक व्यवस्था असते ना ती बघूया ती कशी आहे, आणि लगेच आपली ऑर्डर देऊ आणि पटापट मस्त असं त्यांच्या इथलं जेवण करून घेऊ. चला वेळ न घालवता लाईक करा हो भावांनो. तुमच्यासाठी म्हणजे एवढी मेहनत घेतोय ना, तर एकदा लाईक करा आणि तुमच्या या भावाला सपोर्ट करा. कारण की मराठी माणसाला सपोर्ट केला तर लवकर मराठी माणूस आहे ना चांगल्या यशाच्या शिखरावर पोहोचेल. आणि तुमचा सपोर्ट कायम ठेवा. चला. जसं पब्लिक आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो ना, हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर आहे ना हॉटेलचे मालक म्हणजे स्वतःचे ओनर आहेत, त्यांनाच आपण विचारूया हॉटेल बद्दल आपल्याला आणखी काय जाणून घेता येईल. नमस्कार दादा. नमस्कार ओम दादा. अहो, आम्ही इथं कार्यावरून आलो होतो. आपल्या हॉटेल बद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. आपल्या इथं मस्त नॉन व्हेज व्हेज असं जेवण भेटतं. तर म्हणलं तुमच्या इथे जाऊन तुमच्याकडून जाणून घ्यावं की आपल्या इथं कसं काय काय भेटतं. आपल्या इथं जेवण एक नंबर भेटतं. जिभेवर रेंगाळणारी चव असं एक नंबर जेवण भेटतं आपल्याकडे. तर तुम्हाला सांगतो नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे थाळीचे बरेच प्रकार आहेत. थाळीमध्ये चिकन थाळी, मटन थाळी, मटन खरडा थाळी, त्यासोबत बाजरीची ज्वारीची भाकरी, आळणी इंद्रायणी राईस भेटतो आपल्याकडे. त्याबरोबर नाश्ता पण आपल्याकडे उत्तम प्रतीचा भेटतो एकदम. तुम्ही माझ्या मिसळ वगैरे आपली एकदम चांगली, एकदम फेमस म्हणजे एकदम टॉपची विषय. आणि आपल्या इथं म्हणजे नाश्ता वगैरे पण भेटतो. नॉन व्हेज पण जेवण आहे. व्हेज वगैरे आहे आपल्या इथं? हो, व्हेज पण आहे. व्हेज मध्ये आपल्याकडे बरेच डिशेस आहेत. पनीर लाजवाब आहे, पनीर टिक्का आहे, बाकी पनीर आरोमा, व्हेज आरोमा अशा बरेच डिशेस आहेत चांगले आपल्याकडे. नॉनव्हेजमध्ये कोणती dish famous आहे तुमच्या इथली? आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये मटन थाळी, चिकन थाळी फेमस आहे. त्याबरोबर आपला एक डिश आहे चिकन मध्ये, चिकन लाजवाब आपला एक नंबर फेमस आहे. चिकन लाजवाब. चिकन लाजवाब. आपल्या इथं थाळीची रेंज म्हणजे कशी कॉस्टिंग कशी चालू होत्या? कॉस्टिंग आपल्याकडे थाळीची तसं म्हणलं तर आपल्याकडे 180 रुपयापासून थाळी झालंय. ओके, म्हणजे लोकांच्या खिशाला परवडेल. हो, परवडेल. रिजनेबल रेट मध्ये एकदम. हो. ओके ओके दादा. आता मी काय करतो, तुमच्या इथं जे जेवण आहे ना ते नॉन व्हेज मध्ये ट्राय करतो. त्याची टेस्ट आहे ना ते आमच्या या फॅमिलीला नक्की. बरोबर आहे की, नक्की सांगा. ओके ओके दादा, धन्यवाद. चांगलं वाटलं तुमच्यावर बोलून. ओके. तर जसं म्हणजे आपण काशीमध्ये आलो ना, काशीमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला मागाशीच बोललो, मग जसं मी मित्रांना विचारलं त्या हॉटेलला व्हिजिट केल्या आणि त्यांच्या हॉटेलमध्ये आहे ना मी आल्यानंतर मला एक मस्त गोष्ट म्हणजे बघायला भेटली, ती तुम्हाला खरंच शेअर करूशी वाटली मला. काय विषय माहितीये का, इथं आल्यानंतर तुम्हाला आहे ना नाश्ता आणि जेवण दोन्ही पण भेटते. म्हणजे तुम्ही आपल्या पुणे बेंगलोर हायवे लगत प्रवास करत असला तर तुम्हाला जेवणाची आणि नाश्त्याची सोय आहे ना इथं बघायला भेटते. अहो, काय विषय माहितीये का, इथं तुम्ही आला ना तर तुम्हाला झणझणीत जेवण, आणि ते पण व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे हॉटेलमध्ये तुम्हाला मस्त असं व्हरायटी बघायला भेटत्या. त्याचबरोबर फॅमिलीसाठी तुम्हाला वेगळा शिक्षण बघायला भेटतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि फॅमिली बरोबर आला ना तर तुम्हाला मस्त असं वेगळं शिक्षण पण तुम्हाला इथं बघायला भेटतं. त्याच्याबरोबर आता मी यांच्यातलं आहे ना चिकन थाळी मागवली आहे. चिकन थाळीमध्ये जर आपण त्या थाळीबद्दल बोलायला गेलो तर त्या थाळीमध्ये आपल्याला आहे ना मस्त असा झणझणीत रस्सा भेटलाय. त्याच्या साईडला पांढरा रस्सा आहे, बाजूला मस्त असा आईन आहे, त्याच्या साईडला सोलकडे, बाजूला कट केलेलं छोटंसं अंड आहे, बाजू त्याच्या साईडला जे चिकन सुक्का आहे ना ते आहे, आणि राईस आहे, गरमागरम रोटी. एवढं सगळं आपल्याला त्याबरोबर भेटलंय थाळी बरोबर. आणि त्याच्याबरोबर मी आणखीन एक थाळी मागवली, त्यामध्ये मला चिकन खरडा भेटलाय, आणि बाकी सगळे जे रस्से वगैरे आहेत ना ते सेमच आहेत त्या पण थाळीला. आता आपण ही थाळी टेस्ट करून बघूया ती टेस्टसाठी कशी आहे आणि ती टेस्टला कशी लागते. मस्त अशी ती गरमागरम रोटी, आणि आता आपण त्या थाळीची टेस्ट करून बघू ती टेस्टसाठी कशी आहे.
पण सगळ्यात पहिल्यांदा ते लिंबू आहे ना, ते लिंबू आपण त्या रश्श्यामध्ये पिळून घेऊ, जेणेकरून त्या रश्श्यामधला जी टेस्ट आहे ना ती मस्त होऊन जाईल. गरमागरम रोटी काही रश्श्यांमध्ये मसाल्यांचा पुरेपूर वापर केलेला दिसतो, कारण की जसं आपण ते रोटी त्यामध्ये बुडवले ना, मसाले तर एकदम भरपूर आहेत. आपण ती टेस्ट करून बघू, ते टेस्ट साठी बसेल. तुम्ही माझ्या कडक टेस्ट आहे, म्हणजे रश्श्याला जी टेस्ट आहे ना खरंच अप्रतिम आहे. आणि मसाल्यांचा पुरेपूर वापर केलेला दिसतोय त्यामध्ये. साईडला जे मस्त असा पांढरा रस्सा आहे ना, तो टेस्ट करून बघूया. कोल्हापूरकरांचं प्रेम. यांच्या इथला जो पांढरा रस्सा आहे ना, आई शपथ, म्हणजे ते टेस्ट केल्यानंतर त्यावर जे प्रेम होतंय ना, खट्टच आहे एकदम, खरंच मस्त आहे. आणि त्याच्या साईडला त्यांनी त्या आईनी सुद्धा दिले. त्या आईनीची जी टेस्ट आहे ना, ती सुद्धा आपण करून बघूया, आणि ती कशी वाटते ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आईनी सुद्धा मस्तच आहे टेस्ट साठी. आणि आता त्याच्या साईडला जे आपल्या थाळीचा मेन जो विषय आहे ना, तो आता आपण सांगूया. म्हणजे त्यामध्ये जे आपल्याला चिकन भेटलंय, रेग्युलर चिकन आहे, रेग्युलर चिकन सुक्का. आणि त्याच्या साईडला आपण दुसऱ्या थाळीला चिकन खरडा मागवलाय. दोन्ही पण मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो त्याची टेस्ट कशी आहे. मस्त अशा म्हणजे नॉनव्हेज थाळी आहे ना हॉटेलला टेस्ट करायला खरंच भारी वाटतात. आणि त्यातल्या त्यात असं वेगवेगळ्या हॉटेलला फिरून त्यांची जी टेस्ट आहे ना ती आपण जपत असतो, खरंच भारी वाटतं. म्हणजे तुम्ही पण आहे ना असं वेगवेगळ्या हॉटेलला व्हिजिट करत जावा, त्यांचे जे जेवण आहे ना ते टेस्ट करत जावा. ते टेस्ट साठी कसं आहे ते मला पण कमेंट करून सांगत जावा. आणि जर तुमच्या इथे एखादं हॉटेल असलं तर ते पण मला कमेंट करून सांगा. 100% तिथे आपण व्हिजिट करू आणि त्यांचे इथलं जेवण आहे ना ते टेस्ट करून तुम्हाला सांगू. रेग्युलर जे चिकन सुक्का आहे ना बाई, खरंच टॉपचा विषय. आणि टेस्ट साठी पण मस्त आहे ते. म्हणजे मला भुका एवढ्या लागल्यात. मगाशी 8-8:30च्या दरम्यान आम्ही हॉटेलला पोहोचलो. तिथं आल्यानंतर त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड वगैरे बघितलं. थाळ्या पण आम्हाला 15 मिनिटात त्यांनी लावून दिल्या. ऑर्डर दिल्यानंतर 15 मिनिटात आम्हाला थाळ्या पण लागल्या. बाई खरंच मस्त विषय. आणि एक खरं सांगू का, यांची तुम्हाला गोष्ट एक जाणवली, म्हणजे चिकन वगैरे आहे ना ते ताजं त्यांनी रेडी केलेलं आहे. म्हणजे काही हॉटेलला काय असते, चिकन पहिलं रेडी करतात आणि प्रत्येक थाळीला तेच ढकलतात. असं यांची तर मला बघायला भेटलं नाही. म्हणजे प्रत्येक थाळीसाठी चिकन वेगवेगळं रेडी केलेलं आहे. कुठं मिक्सिंग वगैरे काही दिसलेलं नाही. मस्तच आहे थाळी. आता ते चिकन खरडा आहे ना त्याचा पण आपण एक रेग्युलर पीस ट्राय करून बघू टेस्टसाठी कसं आहे. चिकन सुक्का म्हणजे मी पहिल्यांदाच टेस्ट करतो हॉटेलला. चिकन सुक्का सॉरी मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मी चिकन सुक्का नाही बोलत, मी याला चिकन खरडा बोलतो त्याला. आणि ते मी पहिल्यांदाच टेस्ट करतो. भाई याची पण टेस्ट आहे ना अमेझिंग आहे, मस्त. अप्रतिम. असं टेस्ट कराय ना तुम्हाला एकदा यावंच लागतंय. या हॉटेलला व्हिजिट करावं लागतं. आणि यांचा पत्ता आहे ना मी तो डिस्क्रिप्शन मध्ये देतो. एकदा या. हॉटेल वैभव काशीमध्ये स्थित आहे. एकदम नक्की व्हिजिट करा. पिन मध्ये तर पत्ता भेटणारच आहे तुम्हाला. आणि यांच्या इथलं जेवण आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं आला, व्हिजिट केली आणि त्यानंतर तुम्हाला जेवणाचा रिव्ह्यू आहे ना तुम्हाला नक्की कळवा. मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.
हॉटेलचे जेवण कसं वाटलं. मला तर एकदम जेवण खट्ट वाटलं आणि खरंच भारी जेवण आहे. आता एवढं सगळं आहे ना आम्ही संपवून घेतो आणि यानंतर आता आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. पण तात्पुरतं जाता जाता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.